सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनणारा पदार्थ बनवते आणि असा कलरफुल नाश्ता असेल ना तर मुलंही ते आवडीने खातात आणि मुलं पोटभर जेवले की आपल्यालाही मग छान वाटतं। खूप झटपट बनणारी रेसिपी आहे। सोबतच एक वेगळ्या चटणीचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्ध बीटरूट साल काढून असं जरा जाडसरच कट करून घेतलंय। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर 2-3 चमचे पाणी घालून याची एकदम बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे। हे बघा, जमेल तेवढं बारीक प्युरी मी बनवून घेतलेली आहे। तर इथे मी थोडंसं इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। आता यामध्ये जी आपण बीटरूटची प्युरी बनवून घेतलेली आहे ती घालायची। आता बीटरूट किती हेल्दी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। बीटरूट जर मुलांना डायरेक्ट खायला दिलं ना तर ते काही मुलं खात नाही, म्हणून असे काही जुगाड करावेच लागतात। तर ही बीटरूटची प्युरी इडली बॅटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। मिक्स करताना ना एकाच डायरेक्शनला फिरवत मिक्स करायचं। आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी जी मिनी इडलीची प्लेट असते ना ती प्लेट घेतली। आता या इडलीच्या प्रत्येक साच्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली व्यवस्थित डिमोल्ड करता येईल। आता यामध्ये बीटरूट मिक्स केलेलं इडलीचं बॅटर घालायचं। तुम्ही याच बॅटरने ना आपण जी नॉर्मल साईजची इडली बनवतो ना ती इडली बनवली तरीही चालेल। तर इथे मी स्टीमरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आली आहे। गॅस कमी करायचा। आता यामध्ये ना या मिनी इडलीच्या प्लेट ठेवायच्या आणि झाकण लावून लो फ्लेमवरती 10 मिनिट या इडल्या स्टीम करून घ्यायच्या। तर इडली बनती तोपर्यंत आपण झटपट चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालायचे आणि लो फ्लेमवरती सतत हलवत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत आले की यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ घालायची आणि तीही शेंगदाण्यासोबत छान भाजून घ्यायची। यामध्ये 2 मिरच्या अशा मधून कट करून घेतल्या त्या घालायच्या। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। 1-2 मिनिट मिरची ही छान भाजून घ्यायची आणि हे शेंगदाणे, डाळ आणि मिरची जरा थंड होऊ द्यायची। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यायची। आता लगेचच चटणीसाठी तडका बनवून घेऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची, 1 लाल मिरची तोडून घालायची आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आणि हा तडका आता लगेच या चटणीवरती घालायचा। मस्त अशी शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे। तर इथे आपल्या इडल्याही बनवून तयार आहे। आता इडली आपण थोडा वेळ थंड होऊ द्यायच्या आणि नंतर डिमोल्ड करायच्या। एकदम इझिली डिमोल्ड होतात। आणि हे बघा, मी इथे सोडा, इनो काहीच वापरलेलं नाही, तरीही बघा किती छान सॉफ्ट इडली बनवून तयार आहे। आता ज्या पॅनमध्ये आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली त्याच पॅनमध्ये ना थोडंसं तेल गरम करून घेतलंय। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या घालायच्या आणि 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये इडली टाकायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिट ना असंच ठेवायचं, म्हणजे वरतून थोड्याशा क्रिस्पी होतात आणि खायला अजूनच छान लागतात। तर इथे आपला छान हेल्दी असा नाश्ता बनवून तयार आहे। खूप अप्रतिम लागतात या इडल्या। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।